मैदान जे तुम्ही अगदी याच प्रकारचं पाहायला मिळते त्याची फक्त एकमेव त्याचं कारण आहे निरंजन करत. कारण खऱ्या अर्थानं क्रिकेट सातत्याने ते वेळ देत असतात, मैदानाला वेळ देत असतात. आणि आज पुन्हा एकदा या सफाळे नगरीमध्ये गोलंदाजीसाठी निरंजन करत पहिला चेंडू घेऊन सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताचा एक उत्कृष्ट गोलंदाज निरंजन. पहिल्या चेंडूवर वेगवान चेंडू होता, परंतु आपण पाहू शकाल फलंदाजाला पूर्णपणे क्लीन मिस करत चेंडू मात्र निघून गेला शॉर्ट थर्डमॅनमध्ये. यष्टीरक्षक देखील थोडासा फंबल झाला, परंतु मागे चांगला बॅकअप मिळाला. आजच्या दिवसाची सुरुवात होते. आजच्या दिवसातला पहिला चेंडू आपण पाहतोय 10:54 खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय श्रीकांत, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निरंजन करत. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन निरंजन तयार. यावेळेस मात्र चेंज ऑफ द पेस. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर तो वेगवान होता. दुसऱ्या चेंडूमध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करत निरंजन करत यांनी म्हटलं एक अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि आपण पाहतोय तिथे मात्र वेगावर पुन्हा एकदा नियंत्रण आणलं, मिश्रण आणलं आणि हा चेंडू देखील डॉट आलाय. 6 षटकांचा मॅच, एक तुमच्याकडे चांगला वेळ देखील आहे आणि आपण पाहू शकाल गोलंदाज निरंजन. तिसरा चेंडूचा खेळ. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत, स्वतः निरंजन खाली येतोय. गुड जज अँड गुड कॅच. तिसऱ्या चेंडूवर देखील आपण पाहतोय एकही धाव मिळत नाही आणि विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का मिळतोय तो म्हणजेच यक्ष 11 सफाळे या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. अमोल पाटील स्मरणार्थ बापा मोर्या चषक 2023 दिवस 4 आणि आज आपण पाहतोय 40+ ओपन हाफ, ज्यामध्ये तुम्हाला दिग्गजरथी महारथी खेळाडू पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं डोंबिवली, वसई, पनवेल, तदनंतर दादर, भांडूप या सर्व ठिकाणचे खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळतील. आणि तदनंतर या मॅचकडे देखील वळूया, जिथे मात्र निरंजन खरत याने सांगितलं की मी फ्रंटलाईन गोलंदाज काय. खऱ्या अर्थानं ती माझ्याकडे शैली आहे. 3 चेंडू आणि एकही धाव इथे मिळत नाही. यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षण आहे, परंतु थोडासा फंबल झाला आहे. आणि आजच्या दिवसातला पहिल्या धावा जर आपण पाहिलं तर चौकाराच्या मदतीने येत आहेत आणि 4 चेंडू आणि 4 वरती धावसंख्या पुढे पोहोचत आहे. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया सुमधुर संगीत. यस डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू होता, त्यावर भरपूर समाचार घेत मात्र आपण पाहतोय या शॉर्ट पॉईंटमधून थोडंसं फंबल झालं. तदनंतर मात्र 5वा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र आपण पाहू शकाल अगदी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने मात्र एक चांगलं क्रिकेट, कारण चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम देखील तेवढंच गरजेचं असतं आणि यावेळेस ते आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू आणि 5 धावा, 1 गडी बाद अशी मात्र स्थिती आपण पाहतोय. फलंदाजी करणारा संघ अर्थात बोरिवली संघ, या संघाची स्थिती पाहतोय. निरंजन करत आपल्या षटकातला चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र वेग आणि त्यासोबत त्याचं मिश्रण आउटस्विंगचा मारा आपल्याला बघायला मिळाला निरंजनच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्यरित्या संपलाय आणि ज्यामध्ये निरंजनचा बोलबाला निश्चित राहिला आहे. एक गडी देखील त्याने बाद केला, एक चौकार आलाय, परंतु त्यानं चांगली गोलंदाजी हाताळली. ज्यामध्ये आपण पाहतो एक आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्सचा चेंडू होता, त्यावर त्याने अतिशय छान स्ट्रोक खेळून काढला. परंतु जर आपण पाहिलं तर बाकीचे 5 चेंडू हे निरंजनच्या नावावर राहिले. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय आणि धावा जर आपण पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 5 धावा. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंढरी हे मात्र येत आहेत. सिनियर सिटीजन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम दातिवरे, दातिवरेचा मात्र एक दिग्गज कोहिनूर हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला, आज 40+ क्रिकेट खेळत असतील, परंतु मागची 10 ते 8 वर्ष ओलांडून आपण जर पाहिली तर क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे हे सगळे खेळाडू आहेत. सफाळे संघ जर आपण पाहिला तर एक पॅक साईड आहे, ज्यामध्ये आपल्याला प्राण भोईर देखील पाहायला मिळतात. त्यानंतर
यस, तदनंतर आपण जर पाहू शकाल एक लांबचा प्रवास करून RCC डोंबिवली या संघाचे कर्णधार आणि त्यांची टीम इथे पोहोचलेली आहे. त्यांचं बाप्पा मोरया विठ्ठलवाडी ग्रुप आभार मानते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज पालघरमध्ये देखील स्पर्धा होत असतात. आपल्या जवळच्या विभागातले संघ देखील वेळेवर पोहोचत नसतात, परंतु RCC डोंबिवली या संघाने मात्र अगदी योग्यरित्या आणि त्यांच्या वेळेत इथे उपस्थिती लावले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार आहेत. डोंबिवली संघ तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. या 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आज इथे खेळायला आलेले आहेत, तुमचे खूप खूप आभार. गोलंदाजी मार्कवर पंढरी तयार. शॉर्ट पिचचा चेंडू होता, तिथे मात्र ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. वंदेश ठाकूरपाड्याचा मात्र ब्रँड खेळाडू, बाहुबली म्हणून त्याला म्हटलं जातं, परंतु आता क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. कॉर्डिनेशन 2 फलंदाजांमध्ये खराब, आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात. विकेटचं पतन गॉन. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र खऱ्या अर्थानं स्मरण करत असताना आमचे DJ कँडी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 350 वर्षापूर्वी होऊन जाणारा एक 16 वर्षाचा मुलगा ज्याने मात्र स्वराज्याची शपथ घेतली. आजचा 16 वर्षाचा मुलगा भरकटलाय, कारण आजच्या 16 वर्षाचा जर मुलगा आपण पाहिला तर त्याला पबजीचं वेड आहे, त्याला मोबाईलचं वेड आहे, आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आजचं हे आधुनिक जग, मोबाईलचं जग कुठेतरी या तरुणांना मागे ढकलते म्हणायला हरकत नाही. आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्याचं नाव आहे योगेश. आता योगेशला मात्र चांगला खेळ दाखवून द्यावा लागेल, कारण सुरुवातीची चाचपडती इनिंग 2 फलंदाजांची राहिली. आता तुम्हाला 6 षटकांचा खेळ करायचा आहे म्हटलं की विकेटवर उभं राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. भागीदारी खूप महत्त्वाचा हिस्सा असेल, पार्टनरशिप इथून खूप महत्त्वाची भूमिका असेल. गोलंदाज पंढरी पुन्हा एकदा तयार. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला फटका, इनफिल्डच्या वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे, दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावसंख्या 2 देखील मिळाल्या. धावसंख्या 2ने जर आपण पाहिलं स्कोर कार्डवरती तर धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 8 धावा. 8 ऑन दी स्कोर कार्ड. 2 गडी बाद झालेत. मी मगाशी देखील उल्लेख करत होतो वंदेश याचा, जो मात्र षटकार काय आहेत हे त्याला विचारावं लागतं, कारण जर एका षटकामागे 18 धावांची गरज असेल तर तो 6 बॉल 18 असं काउंट करत नसतो. तो 6 चेंडूमध्ये 3 षटकार मारायचे आहेत हे त्याचं कॅल्क्युलेशन असतं. असे कित्येक खेळाडू ओरम टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच प्रकारचा एक वंदेश जो मात्र सफाळे या संघातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळीस पुन्हा एकदा स्ट्रेट बॅकने खेळलाय. तिथे देखील आपण पाहतोय डीपमध्ये खेळाडू आहे, फेकी येणार. तत्पूर्वी धावसंख्या 1 इथे निश्चित मिळते. धावसंख्या 1ने आकार घेत धावा जाऊन पोहोचत आहेत सिंगल डिजिटमध्ये. 9 ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा. हेमकांत भोईर अर्थातच सातपाडीचा मात्र एक सिनियर खेळाडू. आज सातपाडी संघ जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं डोंबिवली इथे देखील खेळायला गेलेला आहे, जो त्यांचा युवा संघ आहे, परंतु आज हेमकांत यांनी 40+ प्राधान्य दिलं आहे. जे आपले सवंगडी आहेत, जे पालघरचं मात्र खऱ्या अर्थानं नाव रोशन करतात 40+च्या माध्यमातून, त्या खेळाडूंना ते देखील वेळ देत आहेत. जो आपण मागची 5 ते 8 वर्ष पाहिलं तर बंधन या संघातून त्यांनी खूप चांगली कामगिरी सातत्याने केली आहे. रिव्हर्स स्वीपचे फटके त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगले होते, आणि आजवर देखील तेच क्रिकेट ते जपताय, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. चेंडू क्रमांक 5 घेऊन पंढरी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. डाव्या हाताचा फलंदाज जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय योगेश. यावेळीस वेगावर स्वार, अतिशय चांगला चेंडू. खोलवर टप्प्याची लाईन मात्र इथे हाताळतोय, आणि पंढरी यांचा चेंडू मात्र पूर्णपणे फलंदाजाला चारोखाने चित, चारी बाजूनी बंदिस्त म्हणायला हरकत नाही. अनप्लेएबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, आणि आपण पाहतोय गोलंदाज पंढरी तयार. यावेळीस हा चेंडू वाईड असेल का? यस, ऑल राईट. पंच आशुतोष व्यवहारे सर. सकाळच्या सत्रात त्यांना कवायत करण्याची संधी मिळते. 2 हात मात्र समांतर, आणि धावसंख्या 1ने भर धावा जाऊन पोहोचतील डबल डिजिटमध्ये. 10 धावा. 10 धावा, 2 गडी बाद, आणि इथून मात्र आपण पाहतोय हे 2 फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच अमित, आणि एका बाजूला योगेश. जबाबदारीने खेळ करावा लागेल. तुम्हाला तब्बल 6 षटकांचा खेळ करायचा आहे. यावेळेस रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी व्यवस्थित झाला नाही, त्यामुळे आपण पाहू शकाल यष्टिरक्षक थोडासा पंबल होतोय. बाईचे संकेत पंच देखील देत आहेत. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. अवघे आपण पाहतोय 12 चेंडू फेकून झालेत, ज्यामध्ये 11 धावा मिळाल्या आणि 2 गडी बाद अशी स्थिती आहे श्री 19 बोरिवली या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक, आणि पुन्हा एकदा जाऊया DJ कुंदन यांच्याकडे एक सुमधुर संगीतासाठी. यस DJ.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023 दिवस 4था आणि आज 40+ ओपन हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर निरंजन घरत, पास्थळचा दिग्गज खेळाडू. अर्थातच आपण पाहतोय निरंजन त्याचं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आपण पाहतोय आता पॉवर प्लेचे षटक संपलेली आहेत. आता ओपन फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डाव्या हाताचा फलंदाज योगेश याच्यावर दारोमदार असेल, ज्याने मात्र एक चांगली फलंदाजी करणं हे मात्र अपेक्षा करते त्यांचा संघ. यावेळीस चेंडूने उंची जास्त आणि लांबी कमी, परंतु सेफ झोनमध्ये चेंडू मात्र लँड होतोय. पुलचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्यावरती आपण पाहतोय एक धाव मिळत आहे. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 12 ऑन दी स्कोर कार्ड. निरंजन घरत सहजरित्या तो फटकेबाजी करू देणार नाही, परंतु फलंदाजाला देखील सांगून द्यावं लागेल. एक बोरिवलीवरून लांबचा प्रवास आम्ही देखील का करतोय, तू पालघरचा उत्कृष्ट गोलंदाज असेल नो डाऊट, परंतु मी देखील बोरिवलीमधून चांगली कामगिरी कित्येक वेळा केलेली आहे. आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. 2 विकेट बाद झाल्यानंतर मी माझ्या संघासाठी काय करू शकतो हे तुम्हाला करून दाखवावं लागेल. या अनुषंगानं फलंदाजी देखील तेवढीच चांगली असणं ते गरजेचं आहे. फलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच अमित आणि या गोलंदाजी मार्कवर निरंजन घरत. डाव्या हाताचा एक शैलीचा गोलंदाज, यावेळेस मी म्हटल्याप्रमाणे शैली त्याच्याकडे ठासून भरलेली आहे. खऱ्या अर्थानं मी मगाशी देखील उल्लेख केला, एक सिनियर खेळाडू, पालघर जिल्ह्याचा सिनियर खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने वर्णी लागत असते, तोच निरंजन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांसाठी थोडंसं कठीण बनून राहिलं म्हणायला हरकत नाही. चेंडू मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 3चा खेळ देखील चालू झाला आहे आणि धावा अवघ्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 12. येणाऱ्या काळात चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांना करून दाखवावी लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुन्हा एकदा अप ड्राईव्ह केला आहे, तिथे मात्र आपण पाहतोय डीपमधला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावत असताना आपण पाहतोय. धावसंख्या मिळेल तुम्हाला इथून 2. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 14 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आणि चेंडूंचा खेळ झाला आहे एकंदरीत 3. चौथा चेंडू घेऊन निरंजन घरत पुन्हा एकदा डाव्या हातानं फलंदाजासाठी चेंडू फेकण्यासाठी तयार. यावेळी सरळ बॅटनं अतिशय चांगला फटका खेळून काढलाय आणि समोरच्या दिशेनं आलेला हा मात्र आपण पाहतोय चौकार. बाप्पा मोरया चौकार 4. तर अतिशय छान फटका खेळून काढला. मी म्हटलं होतं, कारण तुम्हाला देखील तुमची स्किल दाखवावी लागेल आणि त्या अनुषंगाने आता फलंदाजी करतोय अमित. निरंजनच्या विरोधात चढवलेला स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ बॅटनं लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा स्ट्रोक खेळून काढला आणि आपण पाहतो तिथे चौकार मिळवला आहे. हा 4 धावाने आत्मविश्वास खऱ्या अर्थानं दुणावला असेल. यावेळेस रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडूमध्ये स्पीड इथे हाताळला गेला या निरंजन या गोलंदाजाकडून. आपण पाहतोय षटक क्रमांक 3चा खेळ चालू असताना आत्तावर 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि या शेखरजी किणी सांगतात येत असताना की एका चेंडूचा खेळ पूर्णपणे बाकी आहे. निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर असताना धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 18 ऑन दी स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना फलंदाज अमित यानं एक चौकार आणलाय, परंतु पुन्हा एकदा निरंजन हवी झालाय. यावेळेस आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू निरंजन घरतच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपतोय. धावा जर आपण पाहिल्या तर 100च्या स्ट्राईक रेटने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जाऊया DJ कुंदन यांच्याकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. यस DJ. गणपती हंगला 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 आमचे पप्पानी गणपती हंगला 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 आमचे पप्पानी गणपती हंगला आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. खऱ्या अर्थानं पप्पा आणि गणपती आणला या गाण्यानं अक्षरशः वेळ लावला. इंस्टाग्राम पूर्ण बिझी होता ह्या गाण्याच्या मागे. प्रत्येक इंस्टाग्रामचं पेज खोललं की रील्स तुम्हाला ही बघायला मिळाली होती. खऱ्या अर्थानं खूप छान रीतीनं त्या 2 चिमुकल्यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि आपण पाहतोय तब्बल पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून सोडलं या गणेश उत्सवात. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटला रोल करतोय. धावसंख्या 1 परिपूर्ण होईल. ऑन साईडला खेळला फटका. तिथून मात्र आपण पाहतोय फेकी चांगली येते की नाही, तर फेकी चांगली येत नाही आहे आणि त्या कारणाने आपण पाहतोय 2 धावा इथे देखील पूर्ण होत आहेत. जर ॲक्युरेट थ्रो आला
असता तर फलंदाजाला पुन्हा एकदा परतीचा प्रवास करण्यात भाग पाडलं असतं, परंतु ते आपल्याला बघायला मिळालं नाही. धावसंख्या 2 मिनिटात 20 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. परंतु या 2 फलंदाजांनी आता खऱ्या अर्थानं निर्णय घेतला आहे की आपल्याला उर्वरित षटकांचा खेळ आपल्या दोघांना करावा लागेल. कारण संघाचे 2 फलंदाज, ट्रम्पलाईन फलंदाज, प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आपण काहीतरी संघासाठी चांगलं करूया या अनुषंगानं फलंदाज होते. निरंजन घरात यांची फेकी मात्र ॲक्युरेट आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. एक घेतला ना, सिंगल परिपूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जर आपण पाहिलं तर फलंदाज योगेश याला देखील बाद व्हावं लागतंय. मी मगाशीच म्हटलं की या 2 फलंदाजांनी पार्टनरशिप चांगली केली होती, परंतु तदनंतर कुठेतरी जर आपण पाहिलं तर खराब कॉर्डिनेशन, दोघांमधला संपर्क तुटला आणि तदनंतर धावचीतच्या स्वरूपात फलंदाज योगेश देखील बाद झालाय. यस डीजे. आमचे पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. बाप्पा मोरे चषक 2023 अमोल पाटील स्मरणार्थ आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा आणि खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आयोजकांचा आणि यंदा देखील आपण पाहतो एक अतिशय देखणी झगमगती अशी स्पर्धा. खूप सुंदर असं मैदानाचे आउटफील्ड, निसर्गरम्य असं वातावरण, नयनरम्य असं मात्र वातावरण आणि मात्र त्यामध्ये हा क्रिकेटचा असा सोहळा अतिशय सुंदर रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा वेग जास्त या पंढरीकडे, चांगली गोलंदाजी करतोय. प्रमुख गोलंदाज म्हणून कर्णधार आपल्याला जर वापरतोय तर आपल्यातलं टॅलेंट दाखवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण कर्णधाराचा विश्वास खऱ्या अर्थानं इथे जपला जातोय निरंजनच्या माध्यमातून देखील आणि पंढरीच्या माध्यमातून देखील. परंतु आता नवीन फलंदाज दाखल झाला आहे श्रीकांत. कर्णधारपद ज्यांच्या हाती आहे, आता ॲज अन लीडर, संघाचा आधारस्तंभ म्हणून तुम्हाला महत्त्वाची कामगिरी करणं तेवढंच गरजेचं असेल. कारण येणारी आणखीन चेंडू असतील तुमच्याकडे. 15 चेंडूंचा खेळ तब्बल बाकी आहे. म्हणजेच या 15 चेंडूंमागे ऑलमोस्ट तुम्ही 30 धावा जमवतायत तर एक चांगलं टोटल, एक चांगल्या टार्गेटकडे तुम्ही देखील पोहोचू शकता. क्रिकेटचा खेळ आहे, वेळेप्रमाणे तो बदलत असतो. सकाळी 5 रुपयांनी मिळालेलं वृत्तपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोमध्ये जात असतं, रद्दीमध्ये जात असतं. या अनुषंगाने तुम्हाला देखील तुमचा पहिला प्रवास खडतर राहिला, परंतु शेवट तुम्ही चांगलं करू शकता. या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 1 मिळते. धावांची जर गती पाहिली तर धावा जाऊन पोहोचतील फलकावरती 23. मंद मंद गतीने स्कोर कार्ड चालू आहे, परंतु धावा येतात. ही खूप गरजेची भूमिका असेल. मोठ्या फटक्यांना थोडासा अंकुश लागला आहे. एक डाऊन द ग्राउंडचा चौकार आला होता आणि तदनंतर एक शॉर्ट पॉईंटमधून चौकार आला होता. तदनंतर चौकारांना अंकुश लागलेला आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय वसई विरुद्ध RCC डोंबिवली ग्रामीण. मी 2 कर्णधारांना विनंती करीन की प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करण्यासाठी आणि टी शर्ट घेण्यासाठी प्लीज आपण यायचं आहे. वसई विरुद्ध RCC डोंबिवली ग्रामीण या 2 कर्णधारांना विनंती करीन की प्लीज या. वसई संघ, तुमचा कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. RCC डोंबिवली ग्रामीण संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तुम्ही तुमचा टी शर्ट घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर तुमची प्लेइंग 11ची लिस्ट देखील इथून फिलअप करायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंढरी यांचा चेंडू चांगला होता. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमित राऊत, मॅन फ्रॉम अक्करपट्टी, ते देखील पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून थोडंसं फंबल झालं आहे, परंतु धावसंख्या 1 इथे मिळालं आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर 4चा खेळ संपला आहे आणि धावा जर आपण पडताळून पाहिल्या तर 24 धावा. तब्बल 6ची सरासरी गाठत इथे मात्र 24 धावा लागल्या जातात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजी करत असताना कर्णधार श्रीकांत यांनी म्हटलं होतं की जास्तीत जास्त धावा 50-60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, परंतु सुरुवातीचा जो काळ राहिला तो थोडासा खडतर राहिला. कारण जे 2 प्रमुख फलंदाज होते त्यांनी मात्र कुठेतरी निराशा करून ते परतले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मधल्या फळीचे फलंदाज आता संघर्ष करतायत, परंतु हवं तेवढं यश त्यांना देखील मिळालेलं नाही. आता स्वतः कर्णधार आहेत, जबाबदारी घ्यावी लागेल. स्वतःला मात्र सांगून दाखवावं लागेल की मी कर्णधार आहे तर मला संघासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. या अनुषंगाने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल.
वसई विरुद्ध RCC डोंबिवली ग्रामीण. आपण पाहतोय आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आणि आपण पाहू शकाल जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती फिलअप करायची आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय. खऱ्या अर्थानं सफाळे म्हटलं की 40+ प्रथम नाव घेतलं जातं ते म्हणजे संजय यांचं. त्यानंतर जीवदानी स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर अर्थातच ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय हे मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस संजय यांचा चेंडू देखील अतिशय चांगला. कुठेतरी जे आपले महत्त्वाचे गोलंदाज होते निरंजन घरत आणि पंढरी ज्यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली त्याच प्रकारची इथे गोलंदाजी करतोय अर्थात संजय. सफाळे संघ म्हटलं की गोलंदाजीचा त्यांच्याकडे एक मोठा भंडार आहे. यावेळेस लॉंग लेगला मात्र चेंडूला वळवलंय आणि तिथे मात्र जर पाहू शकाल आउटफील्डने थोडासा त्रास दिलाय निरंजन घरातला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेलाय. हा मात्र महत्त्वाचा चौकार आलाय. 4. थँक्यू सो मच. महत्त्वाच्या धावा आल्यात चौकार. श्रीकांतनं मात्र आता जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. ज्या प्रकारे 2011च्या फायनलच्या मॅचमध्ये MS धोनीने स्वतःला प्रमोट केलं होतं आणि तिथे मात्र युवराज सिंगच्या आधी स्वतः उभा राहिला होता आणि यावेळेस त्याने देखील ते केलं. श्रीकांतने देखील केलं होतं परंतु आपण पाहतोय यावेळेस चेंडूला उंची जास्त दिलंय, लांबी कमी आणि पंढरी पॅडी यांच्या माध्यमातून मात्र एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज श्रीकांत बॅक टू द डगआउट. गॉन. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद. क्रिकेट समवेत बैलगाडा शर्यत हे देखील महाराष्ट्रात आता सध्याचा चर्चेचा विषय राहिला आहे. डोंबिवली ग्रामीण पनवेल जर तुम्ही पाहिला तर ज्यामध्ये बैलगाडा शर्यत ज्या प्रकारे आपल्या पट्ट्यात क्रिकेट चालतं त्याच प्रकारे बैलगाडा शर्यत याला देखील तेवढाच डिमांड आहे. आणि खऱ्या अर्थानं मातीतला खेळ, मराठी अंकाचा खेळ, मराठी मातीचा खेळ आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण क्रिकेटला जेवढी मान्यता दिलेली आहे त्याच प्रकारे आता बैलगाडा जो शर्यत आहे त्याच्या देखील असोसिएशन्स क्रिएट झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे ज्याचं नाव आहे अजय. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 3. संजय गोलंदाजी मार्कवर आहेत, चांगली गोलंदाजी करतायत आणि एक अनुभवी गोलंदाज आहेत. 40+ क्रिकेट म्हटलं की अनुभव हा पहिला विषय असतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला गती कमी केली आणि तदनंतर आपण पाहतोय लेग कटरचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 5व्या षटकाचा खेळ चालू असताना 28 धावा. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला आणि इथे जर आपण पाहतोय तर क्लीन बोल्ड इथे मात्र फलंदाज जो दाखल झाला होता तो आता परततोय. गॉन. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी. हाय नदी तडीले चालनी. नदी तडीले चालनी. हाय नदी तडीले गावानी जोडी आणि देवाले ती तडी चालनी. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. नवटक दाडून घेतलाय गेडून बघताय सोडून यो कोकडीला. राहिलाय हौसानं तुफान पावसानं तयार घडी लकडी. नवटक दाडून घेतलाय गेडून बघताय. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेकडे जे इथे आले त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मॅच बघता आजच्या दिवसातला पहिला यक्ष 11 सफाळे विरुद्ध श्री 19 बोरिवली. फलंदाजी करत असताना बोरिवली संघ आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय सफाळे संघ ज्यामध्ये आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग लेग फाईन लेगचं रिझन निवडलं. फलंदाजानं बॅटची एक हलकी आतली एज घेतली. चेंडू मागच्या बाजूने आला आहे. धावसंख्या 1 मिळेल आणि 5 षटकांचा खेळ देखील संपला आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 वरती जाऊन पोहोचतंय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता या 6 चेंडूंमागे
व्हॉल्कॅनो इरप्शन तुम्हाला करावं लागेल, ज्वालामुखीचा उद्रेक करावा लागेल, मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण पालघर संघ जर आपण पाहिला तर एक चांगली पॅक साईड आपल्याला पाहायला मिळत आहे. पालघर तालुका जो एक आहे त्यामध्ये सगळेच जे हिरे आहेत ते मात्र खूप चांगल्या रीतीने चॉईस करून इथे मात्र कर्णधार संजय यांनी आणलेले आहेत. तर 30 धावा आपण पाहतोय. इथून जर 6 चेंडूंमागे तुम्ही 15 धावा जोडतायत तर एक चांगला मॅच नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. असं नाही की 30 धावा कमी आहेत. क्रिकेटचा खेळ हा मात्र एक वेगळ्या लेवलचा आहे, कारण त्याला तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून क्रिकेट यांना आपण सातत्याने पाहिलं आहे. कित्येक मॅचेस एक रन्समध्ये खूप खूप डिफरन्स असतात. खूप लोए स्कोरिंग मॅच तेवढ्याच चुरशीच्या देखील बघायला मिळत आहेत. आणि आता आपण पाहतोय उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर आणि 6 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी. अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अजय आणि विकास ही जोडी आहे. अजय आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी हा चेंडू स्वेअर असेल का? पंचांनी मात्र चेंडू काउंट केलाय. अतिशय छान रीतीने मात्र आपण पाहतोय. तुम्हाला आधुनिक क्रिकेटचे नियम वेगळे आहेत. जर तुम्ही शफल होत आहेत, जर तुम्ही ऑफ स्टम्प्सला येऊन चेंडूला सोडतात तर तो चेंडू वाईट दिला जाणार नाही. आणि पंचांची भूमिका अगदी चोख बजावत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेचे हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल आशुतोष व्यवहारे सर आहेत, त्यानंतर विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अतिशय चांगला फटका आणि मात्र आपण पाहू शकाल शॉटम पुलचा स्ट्रोक रोहित गुरुनाथ शर्माची आठवण करून देत असताना विलास यांच्या बॅटमधून स्टँड अँड डिस्पॅच आजच्या दिवसातला पहिला उत्तुंग षटकार. 6 कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, पाणी पडतंय ग राणी पिणाऱ्याला, पाणी पडतंय ग राणी पिणाऱ्याला. थँक्यू सो मच. खूप छान रीतीने हा फटका खेळला. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे आखूड टप्प्याचा चेंडू येणार आहे समजलं, बॉडीला बॅलन्स मागच्या पायावर ट्रान्सफर केलं वेट आणि तदनंतर मात्र जो पुलचा स्ट्रोक खेळला अतिशय चांगला नयनरम्य हा फटका होता. खऱ्या अर्थानं शेवटच्या फळीमध्ये हा फलंदाज आलाय, परंतु आलाय त्याचा रोल काय आहे तर त्याचा रोल तो इथे सिद्ध करतोय. आपण पाहू शकाल हा डेटिंगसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं आहे आणि त्या अनुषंगाने तो फलंदाजी देखील करतोय. षटक क्रमांक 6चा खेळ चालू आहे. चेंडू क्रमांक 2 हाताळून झालेत आणि तिसरा चेंडू मार्गस्थावर असेल. गोलंदाजी मार्कवर अनिल तयार. षटकार आलाय. आता कुठेतरी गोलंदाजाला पुढचा चेंडू टाकायचा कसा हा मनामध्ये एक प्रश्न असेल. फलंदाज विलास तयार. यावेळीस चेंडू मात्र आपण पाहतोय वेग जास्त, अतिशय चांगला चेंडू, कारण षटकार मारल्यानंतर फलंदाजानं खूप छान रीतीनं गोलंदाजानं इथे चांगला कमबॅक केलाय म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पंच कळवत आहेत की आधुनिक क्रिकेटचे नियम वाईडचे तुम्हाला कसे संबोधित केले जातात, कुठला चेंडू वाईड असेल किंवा नाही असेल हे तुम्हाला व्यवस्थित कळवलं जाईल. आपण पाहतोय हा चेंडू मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 6चा खेळ चालू. धावसंख्या फलकावरती 35 आणि येणारे चेंडू बाकी असतील या षटकातले 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी 6 चेंडू वाईड आहे. वाईड आणि प्लस थोडंसं फंबल देखील झालं आहे. आपण पाहतो शॉट थर्डमॅनमध्ये हरेश्वर जिकिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विलास स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी ट्राय करतोय, कारण त्याने एक षटकार नक्कीच आणलाय आणि त्याला आत्मविश्वास देखील तेवढाच चांगला असेल. वाईड +1 आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज दाखल होईल. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे कँडी कुंदन यांच्याकडे. अजय गायकवाड यांचा मात्र पहाडी आवाज आणि मात्र या गाण्यांना देखील खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाला
महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये मात्र हे गाणं देखील पोहोचलं. आता हळद कुणाची असो, या गाण्याशिवाय हळद पूर्ण होत नसते, असं मात्र हे अजय गायकवाड यांचं मात्र आत्ताच मार्केटमध्ये आलेलं नवीन सॉन्ग. फलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे संदीप डाऊन 8साठी. 6 गडी बाद आत्तापर्यंत झालेत. या वेळेस फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र येईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आलेला चौकार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विलासने स्ट्राईक का घेतली हे मात्र तो मैदानाच्या आतमध्ये सांगून देतोय. ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार अत्यंत महत्त्वाच्या वेळेला आलेला आहे आणि ह्या धावा निश्चित तुम्हाला गोलंदाजी करत असताना पूरक असतील. धावसंख्या जाऊन पोचतायत 41. एक चांगली बॅटिंग विलासच्या माध्यमातून. का म्हणून मी एक घातक फलंदाज आहे, का म्हणून मी स्वतःकडे स्ट्राईक घेतलंय, तर माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि त्याच अनुषंगानं फलंदाजी इथे करतोय फलंदाज विलास. आता मात्र एक लॉंग लेगमध्ये खेळाडू तैनात आहे, आपण पाहू शकाल. हा चेंडू पंचांनी निश्चित रीतीनं वाईटसाठी रेफरल घेतलेला आहे. तिथे मात्र नक्कीच आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून साहिल आहेत, एक पालघरचं ब्रँड नेटवर्क पाटील नेटवर्क. खडतर प्रवास नितेश पाटील यांचा देखील राहिलेला आहे, परंतु आज खडतर प्रवासानंतर जे त्यांच्याकडे सक्सेस आलेलं आहे आणि कुठलं क्षेत्र म्हणा, प्रथमतः तुम्हाला कष्ट आहेत, तदनंतर तुम्हाला यश आहे. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास, 1400 वर्ष राज्य मिळालं. त्या अनुषंगाने तुम्हाला देखील जीवनाचा प्रवास करता आला पाहिजे. कष्ट तुमच्या आयुष्यात आहेत, परंतु तदनंतरचं जे फळ मिळतं हे सुखाचं असतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पाटील नेटवर्क आज पालघरकरांचं अभिमानाचं चॅनल झालं आहे. वाईट चेंडू आहे. याच पंचांना इथे थर्ड अंपायर अजित म्हात्रे सर आणि श्रीकांत पाटील सर देखील इथे आहेत, श्रीकांत भोईर सर देखील आहेत. सुरुवातीचा काळ समालोचन क्षेत्रातून आणि तदनंतर आता पंचांच्या भूमिकेतून आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. चेंडू हा वाईड असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतात 42 माफ करा 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. येणारा 5वा चेंडू गोलंदाजी मार्कवर अनिल थोडासा महागात इथे मात्र नक्कीच साबित होतोय. चेंडू मात्र शॉर्ट पॉईंटला होता. हेमकांत भोईर यांच्याकडून झालेली चूक आपण पाहतोय. आता दुसरीचा प्रयत्न झाला आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल विलास पुन्हा स्ट्राईकला आला आहे. आपला फलंदाज त्याने आपल्या साथीदाराला नक्कीच इथे आत्मबलिदान करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि विलास पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा जर आपण पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतायत 43. नवीन फलंदाज येईल. तत्पूर्वी जाऊया डीजे कँडीकडे. यस डीजे. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूचा खेळ उरत असताना 43 धावा. विलास पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विलास यांनी मात्र खऱ्या अर्थानं शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला. तर ऑन साईडला पूर्ण प्रयत्न होता फटका खेळण्याचा, परंतु चेंडू आपण पाहतोय या स्विंग यांना मिस. मागे यष्टीरक्षक चोख कामगिरी त्याची देखील त्यांनी बजावलाय. खऱ्या अर्थानं 6 षटकांचा खेळ संपला आणि जर धावा आपण पाहिल्या तर 43 पर्यंत जाऊन पोहोचत आहेत. 44 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच यक्ष 11 सफाळी या संघासाठी. आणि आपण पाहू शकाल वसई विरुद्ध RCC डोंबिवली ग्रामीण या 2 संघांना मी विनंती करतोय की मित्रांनो या टॉससाठी टॉसला येण्या समवेत आपली प्रवेश फी देखील घेऊन यायची आहे. ती तुम्हाला एक निवेदन असेल. तर या टॉससाठी एका बाजूला यक्ष 11 वसई विरुद्ध RCC डोंबिवली हे 2 कर्णधार तुम्हाला आपण टॉक्स बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मी किरण कारभारी सरांना विनंती करतोय की आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा टॉस तुमच्या शुभ हस्ते होणार आहे. एका बाजूला वसई संघ 40+ तर दुसऱ्या बाजूला RCC डोंबिवली ग्रामीण यांच्यातला मात्र हा मॅच असेल. या 2 कर्णधार टॉससाठी
अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023 दिवस चौथा या स्पर्धेचा. आणि आपण पाहू शकाल आज ओपन ऑफ 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. किरणजी कारभारी सर या स्पर्धेकडे वळत आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूला वसई, एका बाजूला RCC डोंबिवली ग्रामीण. तर 2 कर्णधार आहेत. एका बाजूला आपण पाहतोय वसई संघ, एका बाजूला RCC डोंबिवली ग्रामीण. ओमकार बॉईज आणि एका बाजूला अमोल 11. ओमकार बॉईजचा कॉल होता आणि आपण पाहू शकाल वसई या संघानं नाणेफेक इथे जिंकलेली आहे. आपण पाहू शकाल पहिला मॅच तुम्ही पाहिला ज्यामध्ये धावा आता सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बोरिवली संघ यांनी 43 जमवलेले आहेत. तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण 6 षटकांचा मॅच आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारले. समोरचा संघ तर डोंबिवली संघ आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40-45. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ये बहुत अच्छा ग्राउंड है, अच्छा ऑर्गेनाइज है सिस्टम. तो हमारे को यहाँ पे खेलने के लिए अगर जो बुलाया है इन लोगों ने तो बहुत हमारे लिए बहुत अच्छी बात है. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला तर 44 धावा जिथे मात्र सेकंड इनिंगमध्ये आहेत, त्या 44 धावा कशा जमवल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील आपल्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत, व्हॉइस ऑफ धनसार. आज आणि उद्या 2 दिवसात आपण ऐकणार आहोत. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन, ऑल ऑफ क्रिकेट लवर्स. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आज 40+ लेजंड खेळाडू ज्यांनी भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये मात्र कारकीर्द गाजवली आणि आज ओल्ड इज गोल्ड म्हणून आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ ओपन खुला गट आपल्याला पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गणेशजी काकड सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. सादिक अन्सारी वेलकम. त्याचप्रमाणे मंगेशजी राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मोरेश्वर आपल्याला पाहायला मिळत आहे. ती संपूर्ण वसईची टीम आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत गणेशजी काकड गाव एकंदरीत यंगस्टार क्रिकेट क्लब पापडीच्या माध्यमातून आधारस्तंभ म्हणून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचं वेलकम असेल. या बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडी 2023 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. एका साईडला RCC डोंबिवली ग्रामीण. आज डोंबिवली म्हटलं तर प्रत्येकाला मात्र हवीशी स्पर्धा. काही वेळ आपण पाहिला तर मध्यंतर आपण पाहिलं होतं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मात्र आपण पाहिलं होतं, खंडित राहिला. आणि तदनंतर आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक कमिंग सून. याच विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय 44 धावांचं. यस पंच काय आशुतोष व्यवहारे सर अँड विरल नायर सर आपण पाहत आहेत. एका साईडला मेहमूदला आपण पाहू शकलात. भरपूर वर्ष वाईड आणि बिमरसाठी आपण पाहत आहेत. रिव्ह्यू तुम्हाला एक दिला जाईल, याची दखल घ्यायची आहे. आणि जर डाऊटफुल असेल तर पंच ऑन फील्ड त्या ठिकाणी जो डिसिजन असेल ते अंपायर मात्र रेफर करतील. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आभार आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सफाळे गावाची दिलो की धडकन, सफाळे विभागातील आन बान शान, मान सन्मान, कीर्तिमान, अभिमान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. म्हणतात ना, कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फूल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहती करणी जगी हसवी, गाणे व्यर्थची कुळ थोरवी. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय राजेशजी म्हात्रे, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व बंटीदादा आणि बाप्पा मोरया का त्यांचं ऋणी राहतंय. आणि या सफाळे म्हणा किंवा विटी लाईन म्हणा, या विभागातील प्रत्येक नागरिकांच्या
मनावर अधिराज्य कोरलेलं असं बंटीदादा आपण पाहत आहेत. आणि जेव्हा जेव्हा दादांजवळ जेव्हा बाप्पा मोरया ग्रुप मदतीसाठी गेला तेव्हा रिकाम्या हाताने परत कधीच आला नाही. तो नागरिक असो कोणत्याही समाजाचा असो सर्व धर्म समभाव जपणारं व्यक्तिमत्व म्हणजेच बंटीदादा. या टुर्नामेंटसाठी किंवा इतर कुठलीही गोष्ट असो दादांनी आम्हास केलेली मदत आम्ही कधीही विसरू शकणार नाही. सर्वच गोष्टी आम्ही सांगूच शकत नाही. पण या टुर्नामेंटसाठी रोलर अवेलेबल होत नव्हतं आणि दादांना फक्त एक कॉल केला आणि लगेच दादांनी रोलर पाठवून दिलं. आणि बंटीदादा बाप्पा मोरयाच्या वतीने या सर्वांच्या आमच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयोजकांना विनंती करेन की टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण खूप खूप ऋणी राहूया. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलमध्ये 1 धाव अर्जित केली जाते. मनोहर नम स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून जाईल. नशिबाचा चौकार 4. थँक्यू. 44 धावांचा पाठलाग समोर असताना आपण पाहतायत यावेळेला नशिबाचा चौकार मिळाला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रेमित राऊतचा परंतु इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू वाईटच्या स्वरूपात मात्र यावेळेला धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. खऱ्या अर्थानं कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक आपण अनुभवतायत. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन मिस्टर अजय. एक लेजंड खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आज 40+ खेळाडूंना मात्र आपण सातत्याने बिझी व्हावं लागतं. 39 नंतर काय 40 जेव्हा तुम्ही मात्र पदार्पण करता त्यावेळेला 40+ दरवाजे तुम्हाला मात्र उघडले जातात. कारण ज्यांनी मात्र कारकीर्द गाजवली आणि आज फिटनेससाठी सुद्धा हा खेळ खेळला जातो. आज व्यावसायिक खेळाडू म्हणून मात्र 40+ मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु एन्जॉयमेंट हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये फिट झालेला आहे. ऑन साईडला बॉडमॅनचा जबरदस्त उपयोग करत असताना कलात्मक फटका चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. प्रेमित राऊतच्या बॅटमधून अक्करपट्टीचा ब्रँडेड चौकार. दादाचा हाय तो लई थाट नाव गाजतय सपाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सपाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर. थँक्यू. शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा आहे ना ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही. आणि त्या प्रकारचं व्यक्तिमत्व कोण तर बंटी दादा. यावेळेला आपण पाहताय ऑन साईडला खेळला गेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे आपण काय पाहू शकाल या प्रेमित राऊतला मात्र परतावं लागेल. पिंट्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट धावचीच्या स्वरूपात फलंदाज. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. सेवेची ओढ नाव गाजते पालघर जिल्ह्यानं. थँक्यू. चला थोडीशी घाई करा. वंदेश अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच ऍक्शन मध्ये मात्र चेंडू फील्ड करत असताना आपण पाहतायत अटेम्प्ट करत असताना फेकी केली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतायत. ठाकूरपाडाचा ब्रँड अर्थातच वंदेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला अजयने चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय आहे का आम्ही एवढे वर्ष मात्र उन्हाळे पावसाळे पाहिलेत
हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, जेव्हा जेव्हा संकट आली संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारचे आज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओल्ड इज गोल्ड सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये यक्ष 11 सफाळे आणि एका साईडला संघ पाहायला मिळतोय आपल्याला श्री 11 बोरिवली 19 जो आपण पाहू शकता. श्री 19 बोरिवली श्रीकांत अपटेकर वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट काय जबरदस्त खेळला गेला. कलात्मक फटका मनगडाचा वापर करत असताना मनोहर नम सरांच्या बॅट मधून येतोय क्लास क्वालिटी दर्जाचा बाप्पा मोरया चषक चौकार. नाव गाजतंय सपाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर. आई हुकुमाचा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. आई हुकुमाचा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. धन्यवाद आशिष केनी. बबलू मात्र यावेळेला डीजे ऑपरेटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. विविध प्रकारची श्रवण इंद्रियांपर्यंत आपण पाहत आहेत. आशिष केनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर चालता बोलता मॅचचा आनंद जे घेत आहेत आमचे लाडके श्रोते त्या सर्वांचं करूया वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये. 11:15 वाजता मात्र मॅचला सुरुवात झाली. कालच्या दिवसात 10:17 आपण पहिला चेंडू यावेळेला पिच झाला. आज थोडंसं उशिराने आपण पाहू शकलात बोरिवलीवरून संघ आले परंतु वेळेवर आले ही फार महत्त्वाची गोष्ट. आणि खास करून RCC डोंबिवली या संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ग्रामीण मात्र डोंबिवली ग्रामीण हा संघ या ठिकाणी वेळेवर हजर राहिला म्हणजेच 40+ खेळाडूंना अजूनपर्यंत आपण पाहत आहेत की पहिलेचे दिवस अजून सुद्धा आठवत आहेत. सकाळी 7 वाजता निघणं 8ला ग्राउंडवर पोहोचणं मात्र त्यावेळेला कोणतीही सोयी सुविधा नसणं. एक एक बॅट मात्र आता आपण पाहू शकतायत एक एक खेळाडूकडे 5-5 6-6 बॅट असतात परंतु त्यावेळेला मात्र 15 खेळाडू असायचे. बॅट एक घेऊन निघायचे. डबे मात्र स्वतःच्या घरातून घेऊन निघायचे. कुठेतरी मात्र बोरिंग आणि जर बाव दिसली अर्थातच विहीर दिसली तर तिथे पाणी जाऊन मात्र प्यायचे. अशा प्रकारचं क्रिकेट खेळलेलं आहे. परंतु आज मात्र अपकमिंग यंग टॅलेंट म्हणा किंवा एखादा एक गाव फॉर्मॅट त्याला घरी जाऊन मात्र उठवावं लागतं. चल रे बाबा खेळण्यासाठी. स्पॉन्सरशिप असते. संपूर्ण ट्रॅक टी शर्ट शूज सर्व काही मिळतात परंतु तिथे मात्र आपण पाहतायत की जाण नसते. म्हणून वेळेचं भान जाणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले सुरेख पद्धतीने स्क्वेअर तो विकेट खेळला गेला. एक धाव अर्जित केली जाते वंदेजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये 15 धावा. अतिशय नियोजनबद्ध असं आयोजन पाहायला मिळतं. म्हणतात ना मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर बाप्पा मोरया चषकासाठी आपण एकत्रित होऊन आपण कुमार अमोल पाटील स्मरणार्थ चषक का नको भरवायला. आणि गेल्या वर्षापासून हे रोपटं लावलं ते आज रोपटं मात्र खरोखरच कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या मुखामध्ये मात्र आपण चला बाप्पा मोरया चषक पाहण्यासाठी कारण 6-6 5-5 षटकांचे सामने खेळवले जातात आणि आयोजकांची एकच मात्र इच्छा आहे आम्ही 4 षटकांच्या खाली येणार नाही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आज ठाणे जिल्हा म्हणा पालघर जिल्हा म्हणा पनवेल म्हणा त्या ठिकाणाहून आज या ठिकाणी खेळण्यासाठी मात्र आमचे लाडके खेळाडू 40+ आलेले आहेत. मनोहर नमसरांचा हा फटका मात्र इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालत असताना पाहायला मिळाला. जजमेंट व्यवस्थित झालं नाही आणि त्याचं कारण यावेळेला पाहायला मिळतं 2 धावा. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास ऑक्सिजन म्हणून ज्याला पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. गुड बॅटिंग सचिन. पुन्हा एकदा यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. फ्लिकचा फटका आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल. ओमकार बॉयज स्पोर्टच्या स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी सुस्वागतम चौकार. थँक्यू विजय. व्यासपीठावर आयोजक या ठिकाणी नवज्योतजी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दीपेश म्हात्रे, प्रफुल्ल जे आपण पाहत आहेत, त्याचप्रमाणे वैभव हे सुद्धा आपण पाहू शकता. आजच्या दिवसात पूर्ण वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रुपेश गरज असतील त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. सकाळच्या 17 संदीप किनी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. कल्पेश पाटील यांना आपण पाहत आहेत. कुंदन घरत यांना आपण पाहू शकतायत. आणि आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच किरणजी कारभारी जे मनसे उपशाखा अध्यक्ष विराथन बुद्रुक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा एक्स्ट्रा कव्हरला खेळलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. यक्ष 11 सफाळे या संघाची 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हिरवळ मैदान आणि प्रत्येकाची इच्छा होती, जसं श्रीकांत आपटेकर यांनी सांगितलं की 2 ते 3 दिवस आम्ही लाईव्ह मॅच पाहत होतो आणि असं वाटलं कधी एकदा आम्ही मैदानात यावेळेला पदस्पर्श करतो. थोडीशी कमकुवत मात्र फलंदाजी ठरली, परंतु 44 धावा यावेळेला आपण पाहताय. सहजगत्या पूर्ण होतील का? क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचं बंधन झालेलं आहे आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधनकारक 2 षटकं पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या फलकावर 11.50च्या सरासरीने 23 वर जाऊन पोहोचले गेले. रोहन पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. हरिदास किनी यांना सुद्धा आपण पाहतायत. आमच्या व्यासपीठावर काही ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय 311 स्टँड. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सौभाग्यवती स्वप्ना समीर म्हात्रे ज्या आपण सदस्य आहेत. उंबरपाडा सफाळे, एक कुणाल दादा पाटील ज्यांनी टी-शर्ट्स प्रोव्हाइड केलेत या संपूर्ण स्पर्धेला. प्रत्येक संघाला आपण पाहत आहेत. यस, वेळेच्या बाबतीत थोडंसं घाई करा. यस, खेळाडू जे यस थँक्यू व्हेरी मच. जाऊया श्रीकांत आपटेकर. काय तो स्विंग केलेला एक चेंडू आपण व्हायरल झाला व्हिडिओ. यावेळेला मात्र शफल झाले. मनोहर नम सरांनी मात्र 1 धाव का घेतली होती त्याचं कारण आपण पाहत आहेत. या चेंडूवर चौकार यावा. 4. गुड शॉट. थँक्यू वेलकम बॅक. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता श्रीचा आणि यावेळेला मात्र अटॅकिंग मोडमध्ये आपण पाहत आहेत. गुड डिलिव्हरी, एक्सपिरियन्स आहे. मला आठवतं आतापर्यंत भाताणे वज्रेश्वरी परिसरात श्रीकांत आपटेकरने जो खेळ केला होता काही वर्षापूर्वी, अर्धशतकांवर अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता आमदार चषकामध्ये. तीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कांदिवलीचा ब्रँड आहे. यावेळेला खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकता थोडासा कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र निघून जातोय. आज आमचे डीजे ऑपरेटर टायमिंगचे बेताज डीजेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करणारे आमचे जवळचे मित्र आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आदरणीय कुंदन घरत कॅन्डी यांना आज कन्या प्राप्त झाली. त्याबद्दल बाप्पा मोरिया ग्रुपकडून अभिनंदन आहे. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि यावेळेला सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करत असताना आपण पाहू शकलात वंदेशने तोच स्ट्रोक मात्र यावेळेला खेळला गेला. संजय पाटील यांच्या गोलंदाजीवर तो स्ट्रोक खेळला होता आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेला श्रीच्या गोलंदाजीवर षटकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ, 34 धावा फलकावर, 10 धावांची आवश्यकता. यावेळेला जबरदस्त बॅटचं एलिव्हेशन, प्रॉपरली स्ट्रोक पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता बाप्पा मोरिया चषक षटकार. मॅग्निफिसंट शॉट. थँक्यू. वंदेश रिस्पेक्ट देत असताना यावेळेला पाहायला मिळतोय. वंदेश भरपूर वर्ष दांडगा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पहा मात्र 40+ जेव्हा क्रिकेट खेळलं जातं, अनुभवलं जातं, त्यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंटने फक्त पाहून चालत नाही, ते परिपूर्ण अद्यावत करावं. की कोणत्या बॉलवर कसं हिट करायचं, कोणत्या बॉलला कसं पिकअप करायचं, कोणत्या बॉलवर मात्र आपण रिस्पेक्ट द्यायचं, हे खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 40, विजयासाठी 4 धावा दूर आहेत यक्ष 11 सफाळी टीम. कारण माहिती आहे लेजंड खेळाडूंना 1 धाव आरोग्यासाठी आहे.
आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं 40+ क्रिकेट खेळलं जातं. 50+ क्रिकेट सुद्धा मात्र सुरू झालंय. ओमटेक्स आपण पाहत आहेत ICWC मात्र एक अप्रतिम हिरवळ मैदान आपण पाहू शकता सफाळीच्या या विभागामध्ये. गुड डिलिव्हरी चेंज ऑफ यावेळेला आपण पाहत आहेत. महेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. यंदाचं वर्ष रबर बॉल महमूद यांनी कळमच्या मैदानात सुद्धा खेळलं गेलं. अतिशय मात्र एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचे आज तारे सितारे आपण सातत्याने पाहिले जे झळाळले अनेक मैदानावर. गुड डिलिव्हरी सुपर. महेशचा मात्र यावेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. लालच देण्याचा प्रयत्न केला. 2 लगातार डॉट येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 40. सुपर बॉलिंग ब्युटिफुल. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हे मात्र लेजंड जे खेळाडू आहेत 40+ खेळाडू आपण पाहत आहेत. त्यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे थांबले होते. वेट अँड वॉच जरूर केलं परंतु तिथे मात्र मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पहिला हाफ क्लिअर करणार आहोत याची दखल घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना वसईचा संघ 2 हात करणार आहेत. RCC ग्रामीण डोंबिवली हा संघ आपण पाहणार आहोत. तर वसई 11 हा संघ 2 हात करेल RCC डोंबिवली ग्रामीण संघाबरोबर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. शॉर्ट लेग कडे चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने जरूर दाखवून दिलं गेलंय. फुलटॉस बॉल होता आणि इथे मात्र गेम फिनिश होत असताना पाहायला मिळेल आणि सरळ चेंडू निघून जातोय. अगदी मिस यू अमोल पाटील यांच्या बॅनरला यावेळेला थोडंसं बाजूला निघून जातो आणि विजयाचा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. चला शेक हँड करण्यासाठी विसरू नका. आज लेजंड खेळाडू जर आपण पाहिलं तर प्राण भोईर अप्रतिम एक सुंदर व्यक्तिमत्व आणि रावळेचं मैदान नेहमीच AB ट्रॉफीने गाजलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं हरेश्वर किनी असतील ज्यांचे आज सुपुत्र खूप चांगली खेळी करत असताना पाहायला मिळतात. संजय पाटील यांनी सफाळ्याचं क्रिकेट फार मात्र